या सगळ्या संदर्भात खरं तर सवाल अनेक उपस्थित होतात प्रत्येकाच्या मनात आणि त्या सवालांसोबत संतापही आहे। पण यातले काही महत्त्वाचे सवाल आहेत ज्याची उत्तरं मिळायला हवीत, रेल्वेनं द्यायला हवी आहेत। ते सवाल काय आहेत बघूयात। यातला पहिला सवाल आहे, मुळात या रेल्वे कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना अचानकपणे संप पुकारण्याची परवानगी दिली कुणी? रेल्वे कर्मचाऱ्यांना आपले हक्क कळतात, आपल्या हक्कासाठी आंदोलन करणं कळतं। मग त्याच रेल्वे कर्मचाऱ्यांना प्रवाशांप्रती आपली कर्तव्य काय आहेत हे कधीच कळत नाही। मुळात जर असे कर्मचारी असतील, अधिकारी असतील जे आपलं काम सोडून अचानकपणे कोणतीही पूर्वसूचना न देता संपावर जात असतील आणि अत्यावश्यक सेवेमध्ये बाधा आणत असतील तर त्या कर्मचाऱ्यांना नोकरीमध्ये ठेवायचं कशासाठी? मुळात रेल्वे मंत्रालय जर असल्या प्रकारांकडे गांभीर्यानं बघत असेल तर प्रश्न असा आहे की रेल्वे मंत्रालय या कर्मचाऱ्यांवर अंकुश का ठेवू शकत नाहीये? कायदेशीर कारवाईला विरोध करणारे कर्मचारी हे सरकारी नोकरीत कसे? कारण मुळात 2 अभियंत्यांना FIR दाखल करणं ही कायदेशीर कारवाई होती आणि कोणताही सरकारी कर्मचारी कायदेशीर कारवाईला विरोध कसं करू शकतो?